संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। कर्तव्यदक्ष आणि आपल्यासारख्या इतर महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून समाजकार्य करावे या जाणीवेतून प्रभाग क्रमांक 38 येथे सोनलताई शेखर निकुंभ यांनी आज असंख्य महिलांचा सन्मान करून प्रभाग क्रमांक 38 येथे खरा महिला दिन साजरी झाला असेच म्हणावे लागेल। शेखर अप्पा निकुंभ आणि सोनलताई निकुंभ यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 38 येथील राणीनगर स्वामी विवेकानंद पुतळ्या शेजारी मैदानात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। या कार्यक्रमाला नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महेश हिरे आणि त्यांच्या कन्या रश्मिताई हिरे या उपस्थित होत्या। सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून प्रभाग क्रमांक 38 येथील महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक शेखर अप्पा निकुंभ आणि सोनलताई निकुंभ यांनी आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार केला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या असंख्य महिलांपैकी 51 महिलांना भव्य लकी ड्रॉचे आयोजन करून 51 रेशम पाटोला साड्यांचा लकी ड्रॉ काढून माता व भगिनींना महिला दिनानिमित्त साड्यांचे बक्षीस देण्यात आले। आमदार सीमाताई हिरे यांनी उपस्थित महिलांना प्रेरणा देऊन भव्य लकी ड्रॉ मध्ये 51 विजेता महिलांना साडीचे वाटप केले। तसेच सिडको येथील दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी देखील आमदार सीमा हिरे यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी पश्चिम विधानसभा आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। तरी अनेक प्रसंगांना महिलांना मुलींना तोंड द्यावं लागतं। अन्याय असेल, अत्याचार असेल, त्यामुळे अशा जेव्हा काही गोष्टी घडत असतील त्यावेळेला भगिनींनो मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही शांत बसू नका, अन्यायाला वाचा फोडा। जे कोणी अशा व्यक्ती असतील समोर त्यांना समोर आणा, कारण जर हे प्रकार थांबले नाही तर पुढे मुलींना अजून बळी जावं लागेल। कालच मी एका वधूवर मेळाव्याला गेली होती, तिथे मी बघितलं की मुलींचा बायोडाटा हे फक्त 35 आलेले होते आणि मुलांचे बायोडाटा जवळपास 80च्या वर होते। आणि ही जर परिस्थिती राहिली तर पुढची परिस्थिती ही फार बिकट होणार आहे। त्यामुळे मुलीचा जन्म आपणच नाकारत असतो, हे कृपा करून करू नका। आपल्याला मुलींचा जन्मदर हा वाढला पाहिजे। आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी कायम एक विश्वास ठेवलेला आहे। आज जर आपण बघितलं आपला अर्थसंकल्प, भारताचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आणि मी तर नेहमी सांगते की घरात सुद्धा आपल्याला माहिती नसतो जमा खर्च, नवरा किती कमवून आणतो किंवा नवऱ्याने काय प्रॉपर्टी कमवली हे अनेक महिलांना माहिती नसतं। आणि त्यामुळे बऱ्याच वेळा तुला काय कळतं किंवा तुला काय सांगायचं असं नवऱ्याकडनं म्हटलं जातं। परंतु प्रत्येक गोष्टीत महिलेचं मत, त्या घरातल्या व्यक्तीचं मत हे घेतलं पाहिजे, तिला सहभागी करून घेतलं पाहिजे, प्रत्येक निर्णयात ती सामील असली पाहिजे, हे पुरुषांनी ठरवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे। हे मुद्दाम मी आपल्याला आज सांगते आहे। आणि त्यामुळे जर आपल्या भारताला जर पुढे जायचं आपल्याला बघायचं असेल तर निश्चित आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन काम करावं लागेल। आज जर विधान भवनात आम्ही जातो तर भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 12 ते 13 आमदार आहेत, परंतु इतर पक्षांच्या महिला या अतिशय बोटावर मोजण्यासारख्या आहेत। 2 ते 3 महिला या फक्त त्यांच्या प्रतिनिधित्व करत असतात। त्यामुळे भारतीय जनता पार्टीतच फक्त महिलांना ही खूप मोठी संधी आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 29च्या नगरसेविका सौ छायाताई देवक, रश्मिताई बेंडाळे, अर्चनाताई दिंडोरकर, जान्हवीताई बिरारी, रश्मिताई हिरे, वर्षालीताई दराडे तसेच महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पिंटू भाऊ काळे, राजेंद्र जडे, यशवंत नेरकर, दिलीप भाऊ देवांग, शिवाजी नाना बरके, प्रकाशजी भालके व सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व सदस्य यांचा महत्त्वाचा सहभाग लाभला। यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।